मॉर्निंग गाईज. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चिकन लॉलीपॉप मसाला तयार करून घेणार आहोत किंवा तुम्ही चिकन लॉलीपॉप ग्रेव्हीसुद्धा बोलू शकतात किंवा चिकन लॉलीपॉप मसाला असंही बोलू शकतात. तर आज आपण चिकन लॉलीपॉप मसाला करणार आहोत. चला पटापट किचनमध्ये आणि रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी लॉलीपॉप घेतलेले आहेत, लॉलीपॉपचे पीस घेतलेले आहेत. तर मी हे जे लॉलीपॉप आहेत हे चिकन शॉपमधून घेतलेले आहेत. एक दिवस अगोदर ऑर्डर दिली होती, म्हणजे त्यांना सांगितलं होतं की मला उद्या चिकन विंग्स मिळतील का? तर ते हो बोलले होते. तर तुम्ही इथे बघू शकतात की खूप रिजनेबल प्राईसमध्ये, तर ₹160 किलो हे चिकन लॉलीपॉपचे पीस आहेत, म्हणजे ₹260 किलो. तर त्यानुसार मी इथे हे जे चिकन लॉलीपॉप आहेत तर मी पाऊण किलो घेतले होते. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे हे 8 पीस आहेत चिकन लॉलीपॉपचे. तर आपण हे चिकन लॉलीपॉप आता मॅरिनेट करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकतात की इथे मी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, अर्धी वाटी मी मैदा घेतला आहे, 1 अंडा घेतलेला आहे. इथे मी आलं लसूण पेस्ट करून घेतले, काळी मिरी पावडर करून घेतले. त्यानंतर इथे मी 2 चमचे व्हिनेगर घेतलेलं आहे. एक बाउल घ्यायचा आहे. त्याआधी आपण मॅरिनेट करण्यासाठी मसाला तयार करून घेऊया. तर इथे मी काचेच्या बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे आणि इथे मी अर्धी वाटी मैदा वापरलेला आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे, अर्धा चमचा लाल तिखट, इथे 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, त्यानंतर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि इथे मी गरम मसाला का घेतलेला आहे, कारण माझ्याकडे धने पावडर नाही म्हणून. तर तुमच्याकडे धनेपूड असेल तुम्ही धनेपूड वापरू शकतात. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काळी मिरी पावडर ॲड करायची आहे, आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे आणि इथे मी फूड कलर टोमॅटो रेड कलर घेतलेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे मी जी लाल तिखट वापरलेली आहे अर्धा चमचा, तर तुम्ही त्याऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा वापर करू शकता किंवा आलं लसूण मिरची पेस्ट ॲड करू शकतात. हे सगळे मसाले एकत्र एकजीव करून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला व्हिनेगर ॲड करायचं आहे. व्हिनेगर ॲड करून झालं की हा जो एक अंडा आहे आपला, हा एक अंडा आपल्याला फोडायचा आहे. आता काय करायचं आपल्याला, छान मस्त याचं बॅटर तयार करायचं आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. इथे मला थोडंसं पाणी लागलेलं आहे. तर मी आधी हे अंडा याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि मग याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. अजून एक गोष्ट सांगणे की मी इथे कॉर्नफ्लॉवर थोडं जास्त घेतलेलं आहे. तुम्ही अगदी 5 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि त्यानुसार तुम्ही 2.5 चमचे मैदा घेऊ शकतात. पण मी थोडं जास्त प्रमाणात घेतलेलं आहे, कारण माझ्याकडे इथे चिकन लॉलीपॉपचे 8 पीस आहेत म्हणून. आता बघा, आपण छान मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, पण शक्यतो थोड्याफार प्रमाणामध्ये घट्ट असं बॅटर तयार करा. आता काय करायचं, चिकन लॉलीपॉपचे एक एक पीस आपल्याला या बॅटरमध्ये अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत, बुडवायचे आहेत. आणि मी बुडवून हे जे पीस आहेत ते मी दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करते. अशाने काय होतं माहिती आहे का, हे जे बॅटर आहे हे लॉलीपॉपला सगळ्या बाजूने लागतं आणि हे जे मसाले आहेत, तर हा जो मसाला आहे किंवा हे जे बॅटर आहे हे छान मस्त लॉलीपॉपला असं कोट करता येतं आपल्याला. तर मी अशा पद्धतीने सगळे लॉलीपॉप या बॅटरमध्ये कोट करून घेतलेले आहेत. आणि जे बॅटर उरतं ना शेवटी, ते बॅटर आपल्याला काय करायचं आहे, यावरती लॉलीपॉपच्या वरती टाकून द्यायचं आहे. आता काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून मी इथे अर्धा तास हे लॉलीपॉप असे साईडला ठेवणार आहे. तुम्ही हे लॉलीपॉप असे मॅरिनेट करून तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला तळायचे असेल तुम्ही, तेव्हा वेळेवरती हे लॉलीपॉप पुन्हा एकदा वर खाली करून तुम्ही ते लॉलीपॉप तळू शकतात. तर तुम्ही इथे बघा, इथे मी
आपण जो मसाला तयार करून घेणार आहोत, तर इथे मी एक शिमला मिरची घेतलेली आहे. इथे मी 2 कांदे घेतलेले आहे. तर इथे आपण कांदे उभे चिरून घेणार आहोत. शिमला मिरची बारीक चिरून घेणार आहे मी. तर इथे आपण मिरच्या घेतलेल्या आहेत. तर इथे आपल्याला मिरची, आलं आणि लसूण हे सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकतात. तर इथे मी शिमला मिरची कट करून घेतले, कांदा उभा चिरून घेतलेला आहे. शिमला मिरची आपल्याला अशा पद्धतीने कट करायची आहे. तुम्हाला शिमला मिरची एकदम बारीक हवी तुम्ही एकदम बारीकसुद्धा ॲड करू शकतात. पण इथे मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे. लसूण बारीक चिरून घेतलं आहे, आलं बारीक चिरून घेतलं आहे, मिरची बारीक चिरून घेतले. इथे मी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतले. शक्यतो इथे कोथिंबीरचे देठ ॲड करतात. माझ्याकडे कोथिंबीरचे देठ नाही आहेत म्हणून मी इथे कोथिंबीरच बारीक चिरून घेतले. इथे मी 4 चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. तर तुम्ही चिकन लॉलीपॉप मसाला तयार करताना तुम्ही शेजवान चटणीचा वापर करू शकतात. माझ्याकडे शेजवान चटणी नाही म्हणून इथं मी काय केलेलं आहे, काश्मीरी मिरची पावडर घेतली, तीसुद्धा 4 चमचे. तर आपण ही जी मिरची पावडर आहे तर आपण हिचीच पेस्ट तयार करून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता की इथे मी एक मॅगी क्यूबसुद्धा घेतलेली आहे आणि मी ही मॅगी क्यूब आहे ती आपला हा जो मसाला आहे या मसाल्यामध्ये मी ही मॅगी क्यूब ॲड करणार आहे. अजून एक गोष्ट सांगते, चिकन लॉलीपॉप म्हणजे ड्राय असू दे, ग्रेव्ही असू दे, त्याच्यामध्ये अजिनोमोटोची पावडर ॲड केली जाते. आता माझ्याकडे अजिनोमोटोची पावडर अजिबात नाही आहे म्हणून मी काय करणार आहे, इथे मी ही जी मॅगी क्यूब आहे मी हिचा वापर करणार आहे. जर तुमच्याकडे मॅगी क्यूब नसेल तर मग तुम्ही मॅगी मसाला असतो तुम्ही त्याचाही तुम्ही वापर करू शकतात आणि छान असा मस्त फ्लेवर येतो. तर ही मॅगी क्यूब मी या मसाल्यामध्ये ॲड करून मिक्स करून घेतलेली आहे आणि जर तुम्हाला मॅगी क्यूब नसेल आवडत तुम्ही स्किप करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे म्हणून मी याच्यामध्ये मॅगी क्यूब वापरलेली आहे. जर तुमच्याकडे शेजवान चटणी असेल तुम्ही शेजवान चटणीचा वापर करू शकतात. थोडं थोडं पाणी करून छान मस्त या काश्मीरी मिरची पावडरची छान मस्त पेस्ट तयार करून घ्यायची आहे. अर्धा तास झालेला आहे. आपले जे लॉलीपॉप आहे ते छान असे मॅगिनेट झालेले आहेत. आता मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तर आपल्याला चेक करायचं आहे तेल गरम झालं की नाही. तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की गॅस बारीक करायचा आहे. आता बघा हे जे लॉलीपॉप आहेत ना तर बऱ्यापैकी मसाला खाली जाऊन बसतो म्हणून काय करायचे, हे चिकन लॉलीपॉप जे आपण मॅगिनेट केलेले आहेत ते छान वर खाली करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने एक एक लॉलीपॉप आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि तळताना लक्षात ठेवा की लगेच लॉलीपॉप आपल्याला तेलामध्ये नाही सोडायचे, तर असंच हातामध्ये धरून आपल्याला हे लॉलीपॉप असे वर खाली करून घ्यायचे आहेत, जेणेकरून जो लॉलीपॉपचा जो खालचा भाग आहे ना तो छान मस्त असा तळला जाईल आणि मग आपल्याला हे लॉलीपॉप तेलामध्ये सोडायचे आहेत तळण्यासाठी. नाहीतर काय होईल माहिती आहे का, हे जे लॉलीपॉप आहेत ना हे खाली कढईला चिटकू शकतात. म्हणून अशा पद्धतीने आधी वर खाली हे लॉलीपॉप करून घ्यायचे आहेत. खालचा भाग एकदा छान मस्त तळला गेला की हे लॉलीपॉप कढईला अजिबात चिटकत नाही. तर मी एका वेळेला 3च लॉलीपॉप कढईमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत कारण माझ्याकडे कढई छोटी आहे. तर मंद किंवा थोडं मीडियम गॅसवरती आपल्याला हे जे लॉलीपॉप आहेत 5 मिनटं छान मस्त तळून घ्यायचे आहेत. लॉलीपॉप तळताना थोडासा वेळ लागतो एवढं सांगेल. तर आपण इथे 5 मिनटं मंद गॅसवरती तळून घेतलेले आहेत. आता मी गॅस मोठा केलेला आहे. मोठ्या गॅसवरती मी 2 मिनटं हे लॉलीपॉप तळून घेणार आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला गॅस बारीक करायचा आहे 2 मिनटानंतर आणि हे जे लॉलीपॉप आहेत हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला एवढं सांगेल, हे जे लॉलीपॉप आहेत हे लॉलीपॉप तळण्यासाठी साधारणपणे 7 ते 8 मिनटं लागतात. म्हणून मी आधी 5 मिनटं
मंद गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती आपल्याला 5 मिनटं तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 2 मिनटं गॅस मोठा करून मोठ्या गॅसवरती आपल्याला 2 मिनटं हे लॉलीपॉप तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने अगदी 7 ते 8 मिनटं हे लॉलीपॉप आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे हे मी लॉलीपॉप तळून घेतलेले आहेत. तर माझ्याकडे कढई छोटी आहे म्हणून मी 3-3चे बॅच करून असे हे लॉलीपॉप तळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात इथे आपले सगळे लॉलीपॉप तळून तयार झालेले आहेत. दिसायला हे लॉलीपॉप एक नंबर असे लागतात नाही, दिसतात सुद्धा आणि चवीला सुद्धा खूपच छान लागतात हे लॉलीपॉप. तर चला आता चिकन लॉलीपॉप मसाला तयार करायला सुरुवात करूया. आणि इथे शक्यतो मला थोडासा वेळ लागलेला आहे, कारण इथे मी चिकन लॉलीपॉपचे 8 पीस घेतले होते म्हणून थोडासा वेळ लागला आहे मला. आता काय करायचं आहे, मी एक भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इथे मी 3 पळ्या ऑइल ॲड केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेलं लसूण आणि बारीक चिरलेलं आलं ॲड करायचं आहे. 1 ते 2 मिनटं फ्राय करायचं आहे. उभा चिरलेला कांदा, त्यानंतर शिमला मिरची ॲड करायचं आहे आपल्याला आणि हे छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त 1 ते 2 मिनटं फ्राय करायचं आहे. आपल्याला कांदा आणि ही जी शिमला मिरची आहे ही शिजवायची नाही आहे, हलकी फक्त फ्राय करायची आहे, फक्त 1 ते 2 मिनटं. आता काय करूया, आपण जी पेस्ट केली होती काश्मीरी मिरची पावडर ती ॲड करू. काश्मीरी मिरची पावडरची जी पेस्ट तयार केली होती ती ॲड करायची आहे. तुम्ही इथे या पेस्टऐवजी तुम्ही शेजवान चटणी ॲड करू शकतात. आता ही पेस्ट ॲड केल्यानंतर छान मस्त फ्राय करायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा विनेगर, 1 चमचा मी इथे सोया सॉस ॲड केलेला आहे. इथे मी काळी मिरी पावडर अर्धा चमचा ॲड केलेली आहे. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आता इथे आपण टोमॅटो केचप ॲड करूया, तो सुद्धा 1 ते 2 चमचे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही आता इथे बघू शकतात फ्राय करून झाल्यानंतर इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. आता काय करूया, हे जे कॉर्नफ्लॉवर आहे ना, आपल्याला या कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर मी साधारणपणे 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि मला ना थोडी जास्त ग्रेव्ही हवी म्हणून मी इथे 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं, थोडं जास्त घेतलेलं आहे. तुम्ही 2 चमचे घेऊ शकतात. आता बघा, मी जी मिरची पेस्ट केली होती ना, त्याच वाटीमध्ये पाणी ॲड केलं होतं आणि तेच पाणी मी या कॉर्नफ्लॉवरमध्ये ॲड केलेलं आहे. छान मस्त असं याचं पेस्ट तयार करून घ्यायची कॉर्नफ्लॉवरची आणि ती पेस्ट आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आणि छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा की ना, कॉर्नफ्लॉवरची पेस्ट ॲड केली की लगेच थोडा जाडसरपणा येतो आणि अशी जाड अशी ग्रेव्ही तयार होते. आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त अगदी 1 ते 2 मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला मंद गॅसवरतीच करायचं आहे. 1 ते 2 मिनटं शिजून झाल्यानंतर हे जे चिकन लॉलीपॉप आहे ते सगळे आपल्याला या मसाल्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि छान मस्त हलक्या हाताने हे सगळे लॉलीपॉप वर खाली करून घ्यायचे आहेत. आता इथे मी चिकन लॉलीपॉप मसाला तयार करून घेणार आहे म्हणून मी इथे काय केलेलं आहे, काश्मीरी मिरची पावडर, मिरची पेस्ट ॲड केलेली आहे. तुम्ही मिरची पेस्टऐवजी तुम्ही शेजवान चटणी ॲड करू शकता. तर इथे आपले चिकन लॉलीपॉप मसाला तयार झालेला आहे. चला पटापट सर्व करून घेऊया आपण.
तर तुम्ही पाहिलं असेल आपण चिकन लॉलीपॉप मसाला तयार करून घेतलेला आहे. तुम्ही इथे ग्रेव्हीसुद्धा बोलू शकता किंवा मसालासुद्धा बोलू शकता. आणि हे जे लॉलीपॉप आहेत किंवा चिकन लॉलीपॉप मसाला अप्रतिम झालेले आहेत आणि चवीला तर एक नंबर आणि भन्नाट असे झालेले आहेत. अजून एक गोष्ट सांगते की आपण जेव्हा स्टार्टरमध्ये शक्यतो आपण चिकन लॉलीपॉप ग्रेव्ही किंवा ड्राय लॉलीपॉप किंवा चिकन लॉलीपॉप मसाला हे आपण ऑर्डर करतो. पण जर समजा आपण हे घरी केलं तर थोडी मेहनत आहे ह्याच्यामध्ये. आणि एवढं सांगेल की जर आपण घरी केलं तर जास्त क्वांटिटीमध्ये बनतं आणि सगळेजण पोट भरून खातात. आणि अजून एक गोष्ट सांगते, चिकन लॉलीपॉप हे इझिली चिकन शॉपमध्ये उपलब्ध असतात, मिळतात. फक्त तुम्हाला एक दिवस अगोदर त्यांना जाऊन सांगायचं आहे की हां मला उद्या लॉलीपॉप हवे आहेत. ते तुम्हाला म्हणजे जसं ते मॅनेज वगैरे करून ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी चिकन लॉलीपॉप तयार करून देते. कारण चिकन लॉलीपॉप हे चिकन विंग्सपासून तयार होतात. थोडासा वेळ लागतो पण तयार होतात. तर गाईज तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने चिकन लॉलीपॉप मसाला नक्की ट्राय करून पहा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एक नवीन रेसिपी घेऊन भेटूयात. तोपर्यंत बाय बाय. आणि इकडे ज्ञानेश, इकडे इकडे ना, ये ना. आमच्या इकडे हातामध्ये बंदूक आहे. तुला नक्की करायचं काय? चल बाय बाय कर. बाय बाय टाटा. थँक्यू. तू दिसतच नाहीस पण. बाय बाय, गुड नाईट. बाय.